हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज टिफिनचं काहीच टेन्शन नाही होतं, कारण हे गेलेले यांचं काहीतरी बाहेर म्हणजे जेवणाचा वगैरे प्लॅन होता. सो मला रात्री बोलले होते की पूनम आज माझं म्हणजे उद्या माझं टिफिन नाही आहे, सो बनवू नको. सो मनामधल्या मनात मी पण खूप खुश झाली होते, कारण ज्याही दिवशी माझा टिफिन नसताना तो तेवढा वेळ मला स्वतःसाठी मिळतो, किंवा मग जी एक्स्ट्रा कामं असतात ना, सो ती करायला भेटतात. मग मी पण थोडीशी खुश झाले होते आणि सकाळी म्हणजे रोजच्या टायमिंगमध्येच उठावं लागले. नाहीतर एरवी काय करायची मी, जेव्हा कधी यांचा टिफिन नसतो ना, तेव्हा निवांत अगदी उठायची मी. आणि पण आता नाही, असं ठरवलं नाही की वॉकला जायचं म्हणजे जायचं. सो मस्त दोघं जण वॉकला वगैरे जाऊन आलो. आणि त्याच्यानंतर ज्या आहेत ते 2 दिवसापासून विहान माझ्याकडे पोहे मागत होता. पण मी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअरच केलं होतं की विहानला थोडंसं नाही काय उलटी वगैरे होत होती, मग त्यामुळे मग पोहे मी बनवून दिले नव्हते. तो मागत होता माझ्याकडे, पण मी बनवून दिले नव्हते. सो आज म्हटलं चला वेळ आहे तर मस्त म्हटलं यांना की तुमच्या हातचे थोडेसे आम्हाला आज पोहे खायला भेटतील का. मग हे म्हटलं की का नाही, देतो. म्हणजे यांच्याकडे कधी मी म्हणजे असं म्हटलं नाही की तुमच्या हातचं काही खायचं आहे आम्हाला. सो म्हणायची फक्त हे असते की ते पटकन जे आहे ते बनवून देतात. अगदीच कधी म्हटलं नाही की तुमच्या हातचं चिकन ही खायचं आहे असं सुट्टीच्या वेळेला. सो किती कंटाळा आलेला असू दे, पण जे आहे ते आम्हाला बनवून देणार म्हणजे देणार. आणि मग जे आहे ते मस्त यांनी आमच्यासाठी पोहे वगैरे बनवले होते. सो मग मी किचनमधलं ना एवढं पण काही सकाळी आवडलं नव्हतं, फक्त चहा ठेवला होता. आणि जे पोह्यांना साहित्य वगैरे लागतं ना, ते सगळं मग मी यांना जे आहे ते काढून दिलं होतं. त्यानंतर यांनी मस्त पोहे केले. मग पोहे वगैरे नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग मी माझं सगळं आवरलं, हे गेलं ऑफिसला. आणि देवपूजाही केली, म्हणजे आज गुरुवार होता, तर नॉर्मली गुरुवार असेल तर त्या दिवशी मग मी सगळं मंदिर वगैरे क्लीन करून घेते. त्याच्यानंतर जे आहे ते सगळं देव वगैरे छान उजवून घेऊन पूजाही केली विहाने मस्त. मी वरतून टेरेसवरून पण जाऊन आलो. आणि त्याच्यानंतर पण असं ऑब्झर्व झालं की माझ्याकडे बराचसा वेळ आहे म्हणून. आणि कधी कधी ना आपण किचनमध्ये सकाळचं इतका टाईम घालवतो ना, की म्हणजे एक्स्ट्रा काही करायचं म्हटलं ना की बिलकुल वेळ भेटत नाही. आणि किचनमधली सगळी कामं आवरली ना की त्याच्यानंतर जर काही एक्स्ट्रा करायचं म्हटलं ना की माझ्या ते तरी म्हणजे एवढी एनर्जी नाही राहत. मग सकाळचा टाईम तो खूप कंटाळा येतो, त्याच्यानंतर थोडासा आराम वगैरे केला की दुपारच्या टायमिंगला थोडीशी जी आहे ती एनर्जी येते. आणि तेव्हा मग जे आहे ते काहीतरी करण्यासाठी मग घेते. आज असं झालं, विहानला 7:30ला ज्यांनी फक्त तो थोडासा हलत होता, तर हे कसे बोलले पटकन त्याला की विहान मी बाहेर चाललोय. फक्त त्याला एवढंच बोलायची पुरसत तो पटकन जे आहे तो उठून आलाच किचनमध्ये आणि मला पण घेऊन चला बोलवत होता. म्हणजे तो त्याच्यानंतर तो परत झोपलाच नाही. आणि तोही लवकर उठला होता, तर 12 वाजता म्हणजे आता साहेब परत झोपलेले आहेत आणि माझ्याकडे आता वेळ आहे. तर मग म्हटलं काय करू, तर मग हा गूळ घेतलाय आणि म्हटलं बरेच दिवस झाले तर विहानसाठी ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले नाही होते. सो थोडे करून सगळेच बरेचसे ड्रायफ्रुट्स आहेत. म्हटलं आता भरपूर पण असे नाही आहेत आणि भरपूर कमी पण असे नाही आहेत. सो म्हटलं चला त्यांचेच नमस्कार थोडेसे ड्रायफ्रूटचे लाडू बनवते, कारण कित्येक महिने झाले असतील, मला आठवत पण नाही की मी आता विहांसाठी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे असे बनवलेले आहेत म्हणून. आणि गूळ आहे, सगळं आहे, पण माझ्याकडनं बनवायचं होत नव्हतं. म्हटलं चला आता वेळ आहे, एवढा लवकर आपण पण लोळत बसण्यापेक्षा ना थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा काम करूया म्हटलं. मला असं म्हणजे सकाळचं जेवण वगैरे नसेल ना तर खूप बरं वाटतं, म्हणजे थोडंसं आपणही कधीतरी जे आहे ते रिलॅक्स होतो. आणि त्यामधलाच जो एक आहे, त्यामुळे थोडासा टाईम भेटतो एक्स्ट्रा काहीतरी करण्यासाठी. विहान झोपलंय, तेवढ्या वेळात म्हटलं ड्रायफ्रूटचे लाडू बनवून घेते. अजून जेवण जे आहे ते मी काही बनवलेलं नाही आहे, कारण तुम्हाला तर म्हणजे बऱ्याच जणांचं असं होत असेल एकट्यासाठी कोणीही भाजी पोळी बनवून खात नसतं. आणि विहान केवढी भाकरी खाणार आहे, खाऊ अर्धी पण खाणार नाही आहे. सो म्हटलं चला दुपारी काहीतरी राईस वगैरे बनवता येतो. तर आता जे आहे ते मस्त मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवते. आणि काय 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 होतं दिवसभरामध्ये सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो असंच कनेक्ट राहा. सो सगळ्यात तर अगोदर ना इकडे शेंगदाणे भाजायला ठेवलेत, कारण मग शेंगदाणे थोडंसं त्यामध्ये ॲड करते. आणि त्याच्यानंतर मग हा गूळ ना होता घरी, म्हणून मी आता जो ब्लॅक गूळ असतो ना तो मी नाही आणला आहे, कारण हाही थोडासा मला फिनिश करायचाच होता. मग चला म्हटलं आहे तर ह्यावरच जे आहे ते ह्यावेळेला काम जे आहे ते संपून घेऊ. आणि मग नेक्स्ट टाईम जेव्हा कधीही बनवायचं असेल तेव्हा मग मी ब्लॅक गूळ आहे तो घेईन म्हटलं. आणि त्याच्यानंतर आता मी ना ह्यामध्ये सगळेच म्हणजे असे ड्रायफ्रूट्स नाही घालत आहे, जे जे तो खातोय ना असे, तर ते
राहू दे म्हटलं की तो तसेही खातो. मग आता खजूर असेल म्हणा किंवा मग खारीक असेल ना, तर तो त्याला असेही अधूनमधून दिले ना की मग तो खातो. आता काय करतो, फक्त बदाम किंवा चारोळे किंवा पिस्ता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना, तर तो खात नाही. सो त्यामुळे जे आहे म्हटलं की चला थोडंसं लाडूमधून काय होईना तो खाईल म्हणून मग जे आहे ते घातले. सोबतच थोडंसं खोबरं घालते आणि त्याच्यानंतर जे आहे ते थोडेसे शेंगदाणे वगैरे घालते. आणि बघू मग आता ह्याचे मिक्स असे मस्त लाडू बनवायचे. आणि बाकी माझ्याकडे आता काजू नाही आहेत. मग जेव्हा आता गावी जाईन ना तेव्हा आमच्या इकडं काजू छान भेटतात. सो तेव्हा मग जे आहे ते थोडेसे एक्स्ट्रा घेऊन येईन असं विचार आहे. तर मग चला आता हे सगळं ना थोडंसं बारीक करून घेते गूळ. इथं जो आहे तो मस्त गुळाचा पाक तयार झालेला आहे. तर एक काम करते, हे जे काही आता ड्रायफ्रुट्स आहेत ते सगळे बारीक करून घेतले यामध्ये मिक्स करून घेते मी. भरपूर दिवसाने बनवत आहे, सो माहित नाही काय गोंधळ होणार आहे. सो हे तूप आहे ना, हे गिरगाईचं आहे. खूप छान आहे, म्हणजे आपण जे घरी करतो त्याच्या खूप म्हणजे मस्त आहे हे तूप. यांनी कुठून तरी मागवलेले, तर ते भरपूर जे आहे ते थोडंसं लाडूमध्ये मी यूज करायला लागले. तसं विहानला ना तूप भरपूर आवडते, म्हणजे तो त्याला नाही काय पूर्ण भाजी भाकरी बरोबर नाही काय असं दिलं ना की डेली तो खातो. म्हणजे मी त्याला थोडं काय होईना रोज देतेच तूप. आणि आता सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते मला फक्त गरम गरम असतात ना ते लाडू वळायचं. एवढे हात भाजतात ना. हे बघा असं झालं, मस्त वाटायला लागले. मला असं वाटतं ना आता तो मोठा झाला ना, तर ज्या गोष्टी खायला लागलाय सो त्याच्यासाठी त्याला फोर्स करायची जरूरत नाही. खरंच ज्या गोष्टी खात नाही आहे ना सो त्या गोष्टीसाठी थोडंसं त्याला हे करा. सो चला मस्त पटकन गरम आहे ना तसे लाडू वळून घेते. एवढं किती मस्त झालेत आणि गरम असताना थोडेसे सॉफ्ट सॉफ्ट वाटतात ते, आणि नंतर जे आहे ते ओके ओके होतात. सो लाडू बनवून झालेले आहेत आणि आता मेन म्हणजे जेवण बनवायचं आहे. अगोदर जेवण बनवलं असतं आणि त्यानंतर मग जर लाडू बनवले असते ना तर खूप कंटाळा आला असता. म्हणून म्हटलं की अगोदर लाडू बनवून घेऊ आणि त्याच्यानंतर जे आहे ते जेवण बनवून घेऊ. स्टील विहान झोपलेलं आहे, पण लाडूची टेस्ट खरंच खूप छान झालेली आहे. थोडेसे म्हणजे जे साईज असते ना ती छोटी मोठी माझ्याकडून दरवेळेला होते, एक साईजमध्ये काही होत नाहीत, पण टेस्टला खरंच खूप छान झालेले आहेत. सो आता पटकन ना पनीर आहे घरामध्ये आणि त्याच्यानंतर काय आहे शिमला मिरची एक आहे. सो त्याचाच जे आहे ते मिक्स राईस आता मला बनवायचं आहे राईस. सो त्याच्यासाठी ना हे यावेळेला यांनी ना पूर्ण हे अमूलचं मलाई पनीर असतं ना ते डायरेक्ट कटवालंच आणलेलं आहे. सो थोडंसं हे काढलं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते शिमला मिरच्या आणि माझ्याकडे आता गाजर किंवा बीन्स हे यामधलं काहीच नाही आहे. सो तर आता काय करते मी थोडंसं दही वगैरे घालते त्याच्यामध्ये आणि राईस म्हणजे जोपर्यंत तांदूळ वगैरे भिजतो ना तोपर्यंत थोडंसं हे मस्त जे आहे ते मुरलं जातं. मग नेहमी जेव्हा कधीही मला असं इन्स्टंटवाला राईस बनवायचा असतो ना सो तेव्हा मग मी असंच करते. त्याच्यानंतर जे आहे थोडासा व्हेज बिर्याणी मसाला हा टाकते मी. छान लागतं म्हणजे हा म्हणजे हे एक जेवण असेल ना तर मग भाजी पोळी जरी नसेल ना तरी चालतं मला. आणि नॉर्मली मग थोडेसे मसाले टाकून देते. इथे थोडीशी हळद टाकते, त्याच्यानंतर लाल तिखट, आणि थोडंसं मीठ टाकते. लसूण जे आहे ते टाकणारच आहे आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं पुदिना हे एवढं सगळं टाकून ठेवते मी. आणि काय विसरले असेल तर माहीत नाही मला, आता तरी काय आठवत नाही आहे.
सो हे मस्त ना थोडंसं मॅग्नेट वगैरे करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपलं मस्त जो आहे राईस तयार होतो. भरपूर भाज्या असेल ना तर छान लागतो, पण आता माझ्याकडे सध्या तर भाज्याच अवेलेबल नाही आहे तेवढ्या. राईसला बरोबर 2 शिट्ट्या काढल्या आणि कुकर जे आहे ते बाजूला ठेवलं आणि त्याच्या अगोदर म्हटलं की मस्त थोडंसं किचन वगैरे जे आहे ते आवरून घेते. कारण विहानी उठला होता आणि तुम्हाला मध्ये मध्ये आवाज त्याचा आलाच असेल तर त्याला थोडंसं बाहेर खेळण्यामध्ये बिझी केलं. आणि मला ना नेहमी असं वाटतं की जेवणाच्या अगोदर जे आहे ते किचन मस्त साफसुथरं असावं, नाहीतर एकदा जेवले ना की मग मला किचनमधली कोणतीच कामं करायला नको वाटतात. आणि खास करून तर दुपारचं, जेणेकरून मी काय करते नेहमी जेव्हाही जेवण बनवून होतं ना त्याच्यानंतर जे आहे ते किचन अगोदर आवरून घेते आणि त्याच्यानंतर जे आहे ते जेवायला बसते. सो मला आता तुमच्यासोबत ना एक गोष्ट पण शेअर करायची आहे. सो आम्हाला काहीच कळत नाही, म्हणजे आता विहानला जवळजवळ 2.5 वर्ष झालेले आहेत आणि त्याला स्कूलला घालायचं की नाही घालायचं म्हणजे आम्हाला दोघांनाही काय समजत नाही आहे काय करायचं. सो यांचं असं म्हणणं आहे की आपण जे आहे ते ह्या वर्षी विहानला नको घालूया, पुढच्या वर्षी जे आहे ते त्याला स्कूलला आपण घालूया म्हणून. कारण ह्यांना असं वाटतं की त्याचं आता जे वय आहे ना ते खेळायचं वय आहे, मस्त थोडंसं खेळू दे वगैरे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मुलांना मस्त म्हणजे आहे ते लागलेलंच असतं असं ह्यांना वाटायला लागलं आहे. अजून तो छोटा आहे तर खेळू दे. मलाही एक मन माझं असंच म्हणते की आत्तापर्यंत त्याला जे आहे ते आपल्यापासून थोडा वेळ पण असं लांब ठेवलेलं नाही आहे आणि त्यामुळे थोडंसं मलाही नको वाटायला लागलं आहे त्याला, म्हणजे जे आहे ते असं स्कूलला वगैरे पाठवायला एवढा लवकर, कारण सगळ्याच गोष्टी तो अजून सांगत नाही. पण एक मन असंही म्हणतं की त्याला आता ना थोडंसं म्हणजे प्ले ग्रुपला वगैरे घातलं की तो बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज वगैरे म्हणजे शिकेल. तो मुलातून वगैरे गेला की थोडासा मस्ती वगैरे करायचं थोडंसं कमी करेल, नाही तर घरामध्ये भरपूर अशी त्याची मस्ती चाललेली असते. आणि मग असे काही म्हटलं ना की आपण किती जण म्हटलं ना त्यांना घरामध्ये थोडं काहीतरी शिकवायचं, पण ते एका ठिकाणी बसून का असं शिकत नाही. थोडंसं बाहेर गेले मुलांमध्ये वगैरे तर मला असं वाटतं की तो शिकेल. त्यामुळे माझं एक मन वाटतं की त्याला घालावं आत्ता यावर्षी आणि एक मन वाटतं नको. सो थोडंसं कन्फ्युजनच आहे आमचं. तरी बघू, मग काहीच समजत नाही आता काय होतं काय नाही. आता यावेळी ना मला यांनी स्ट्रिक्टलीच वॉर्निंग दिली होती की रोज रोज जो गॅस आहे ना तो तू घासू नको, कारण त्या बर्नरवर जे आहे तू पाणी घालतेस आणि त्याच्यानंतर जे आहे ते बर्नर खराब होतात आणि आपलं गॅस लवकरच खराब होतं म्हणून. तरी मी काही यांचं ऐकत नसते, कारण मला असं आहे ना की मला जेवण बनवून झालं ना की जोपर्यंत गॅस पूर्ण म्हणजे असं घासत नाही तोपर्यंत मला किचन असं व्यवस्थित स्वच्छ वाटतच नाही. त्यामुळे मग मला ती सवय झालेली आहे. रोज जेवण झालं ना की सगळ्यात तर अगोदर मी किचन जे आहे ते स्वच्छ धुवून घेते, त्याशिवाय मला करमतच नाही. एखादा दिवस म्हटलं ना की मी अशीच जाऊन थोडा वेळ बसली जेवण वगैरे झाल्यानंतर फक्त कापड पुसून घेऊन की मला काही मग ठारा होत नाही. मी 2 मिनिटांना काही येईना पण परत ते किचनना जोपर्यंत असं साबण वगैरे लावून मस्त धुत नाही ना तोपर्यंत मला मग ठाराच पडत नाही, असं होऊन जातं मग माझ्यासोबत. आणि मग आता मी काय करते, हे ऑफिसला वगैरे गेले ना की यांचं लक्ष चुकून मग मी रोज धुत राहते. कारण मग यांनी बघितलं ना काय म्हणतात, अगं तू ते रोज खराब करून टाकशील गं, नको धुवू. आणि काय होतं ते प्लेट वगैरे खरंच ते गंज होतात रोज रोज धुवून, जे ब्लॅक असतात ते. लास्ट 2 मी गॅसचं असंच केलेलं आहे, रोज रोज त्याला पाणी घेऊन. तरी काही मी यांचं ऐकत नसते. त्याच्यानंतर मस्त किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग बहिणीचा फोन चालू होता सो स्पीकरवर ठेवला होता आणि मग आमच्या थोड्याशा गप्पा. अरे टाकू नको. हो, आत्ता जवळजवळ 4:45 झालेत आणि थोडंसं ऊन आहे तर छान वाटायला लागलं आहे. आम्ही टेरेसवर आलो आहे विहानला घेऊन. म्हणजे आता गेले काही दिवस मी असं रोज विहानला घेऊन येते 4, 4:15, 4:30 म्हणजे जेव्हा वेळ भेटेल ना सो तेव्हा घेऊन. हो, ऊन आहे. सो तो मस्त इथं खेळतो आणि मग मी जे आहे ते कोणते एखादं तर बुक वगैरे घेऊन येते. हो, इकडून बघ ना ऊन आहे. आणि काय करतो ना इथले खडी किंवा काय पण घेऊन वरनं ना खालती टाकतो. सो मला कधी कधी भीती वाटते जर कोणी खालतून जात असेल आणि त्यांच्या डोक्यामध्ये वगैरे पडलं ना की माझ्या खूप म्हणजे ते ह्याच्यावर येईल. आणि म्हणतो मम्मा मी नाही टाकत आणि थोड्या वेळ नाही का माझं लक्ष इकडे तिकडे झालं की परत टाकतो. हा घेते. टाकणार का रे वरतून खालती परत? नाही टाकत म्हणतोस आणि परत टाकतोस की नाही? हां, खालती नाही. सॉरी म्हण बरं, कान पकडून सॉरी म्हण. हां, कान पकडून सॉरी म्हण. हां, सॉरी म्हण ना.
खालती दगड टाकणार का तू? नाही टाकणार ना? सॉरी. मग मी डॅडूला नाव सांगू का? सांगू? बापरे, सांग म्हणतोय. डॅडू कसे ओरडतात मग तुला? कसे ओरडतात इकडे बघून सांग बरं. डॅडू कसे ओरडतात तुला? काय दाखवू तुला? हो, तिथं नाही बाबा बसायचं, वरतून पडायला होतं. सो चला आता विहान मस्त आपलं खेळतो आणि मी जे आहे ते मला थोडंसं बुक वाचायचं आहे. थोडंसं माझं वाचनही होतं, सोबत तो खेळतोही आणि आम्हा दोघांनाही मस्त थोडा वेळ जे आहे ते हवेत पण बसायला भेटतं म्हणून. हो ना विहान? चला मग.